तुम्हाला शौच करताना वेदना होतात का? शौच करताना जळजळ होते का? तुम्हाला जुनाट पोट साफ न होण्याचा आजार आहे का? किंवा शौच करताना रक्त पडते का? शौचाला कडक होते का? मी बोलतेय मूळव्याध या आजाराबद्दल, जे सांगता येत नाही आणि दाखवताही येत नाही असा हा आजार आहे, तो म्हणजे मूळव्याध. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मूळव्याध या आजाराबद्दल. सर्वप्रथम आपण मूळव्याध म्हणजे काय ते बघणार आहोत. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणी असलेल्या रक्तवाहिन्या ह्या फुगणे किंवा त्यामध्ये रक्त साकळणे म्हणजे मूळव्याध. ह्यामध्ये रक्तवाहिन्या फुगून त्यानंतर फुटतात आणि त्यामुळे रक्तस्राव होतो. आता आपण बघणार आहोत की मूळव्याध का होतो. मूळव्याध हा आजार फक्त माणूस म्हणजेच ह्युमन बीइंग्समध्येच होतो. माणसामध्येच उभं राहण्याची क्षमता आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मूळव्याध होतो. गुदद्वार आणि त्याच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्या ह्या उभ्या असतात आणि त्यांना वॉल्स म्हणजे झडपा नसतात. निरोगी व्यक्तींमध्ये पक्वाशयाचा शेवटचा अर्धा भाग हा रिकामा असतो, परंतु ज्यांना जुनाट मलबद्धतेचा त्रास आहे किंवा ज्यांना वारंवार मलावष्टंभ होतो अशा व्यक्तींचा पक्वाशयाचा शेवटचा भाग हा पूर्णपणे रिकामा नसतो आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये ह्या पक्वाशयाच्या खालच्या भागातही मळ साठत जातो. पक्वाशयात साठलेला मळ त्याच्या भिंतींवर दाब निर्माण करतो आणि त्यामुळे रक्तवाहिन्या दाबल्या जातात आणि त्यांचा शेवटचा भाग फुगतो आणि त्यालाच आपण मूळव्याध असे म्हणतो. आता आपण मूळव्याधाची लक्षणे काय आहेत ते बघणार आहोत. मूळव्याधामध्ये गुदद्वार, पक्वाशय ह्या ठिकाणी असलेल्या रक्तवाहिन्या ह्या फुगतात किंवा सुजतात आणि ह्याला आपण मूळव्याध असे म्हणतो. मूळव्याधाचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक म्हणजे रक्ती मूळव्याध. ह्यामध्ये शौच करताना रक्त मिश्रित शौच होते किंवा रक्त वेगळे पडते. आणि दुसरा म्हणजे शुष्क किंवा कोरडा मूळव्याध. ह्याच्यामध्ये रक्त पडत नाही, परंतु शौच करताना आग होणे, वेदना होणे हे जाणवतात. गुदद्वार किंवा पक्वाशय ह्या भागातील रक्तवाहिन्यांना सूज येते, त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग होतो, त्यावेळेला शुष्क मूळव्याध होतो. ह्यामध्ये शौच करताना जळजळ होणे, शौच करताना प्रचंड वेदना होणे, बसताना त्रास होणे किंवा कोंब आल्यासारखे होणे हे लक्षणे जाणवतात. शौचाला होताना कडक शौचामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ज्या वेळेला ह्या फुगलेल्या रक्तवाहिन्या फुटतात आणि रक्तस्राव होतो त्यावेळेला त्याला रक्ती मूळव्याध असे म्हणतात. अशा वेळेला शौचामधून रक्त पडणे हे लक्षण जाणवते. दोन्ही प्रकारच्या मूळव्याधामध्ये गुदद्वाराच्या ठिकाणी सूज येणे किंवा गुदद्वाराच्या प्रदेशी मांसवृद्धी म्हणजे कोंब आल्यासारखे वाटणे हे जाणवू शकते. आता आपण मूळव्याधामध्ये काय टाळावे हे बघणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या प्रकारचा आहार टाळावा हे बघूया. बाहेरचे सर्व पदार्थ, तळलेले आंबवलेले पदार्थ, हिरवी मिरची, काळा मसाला असलेले पदार्थ, तुरीची डाळ, हरभरा डाळ, लोणचे, पापड, बेसनपिठाचे पदार्थ हे टाळावेत. मांसाहार टाळावा, कारण मांसाहारामध्ये तेलाचे आणि तिखटाचे प्रमाण जास्ती असते. मद्यपान, तंबाखू, सिगारेट ही व्यसने टाळावीत. भाज्यांमध्ये शक्यतो वाल, शेंगभाज्या, मटार, गवार, वांगे, बटाटे ह्या भाज्या टाळाव्यात. मेथी, अळू ह्या भाज्याही पित्तकर असल्यामुळे त्याही मूळव्याधामध्ये वर्ज्य आहेत. मोड आलेली कडधान्य मूळव्याधामध्ये त्रासदायक ठरतात. फळांमध्ये जांभूळ, अननस, पपई, आंबे ही फळे खाऊ नयेत. बेकरीचे पदार्थ जसे की पाव, बिस्किट, ब्रेड हे पदार्थ टाळावेत. चहा, कॉफी
हेही पदार्थ उष्ण पडत असल्यामुळे मूळव्याधाचा त्रास ह्याच्यामुळे वाढतो, त्यामुळे हे पदार्थ टाळावेत. उपवास टाळावा, कारण उपवासामध्ये शेंगदाणा, साबुदाणा, बटाटा असे पचायला जड आणि मलावष्टंभ करणारे पदार्थ खाल्ले जातात. तसेच खूप वेळ उपाशी राहू नये. जसे खूप वेळ उपाशी राहू नये तसेच वारंवार खाऊ नये किंवा पोटाला तडस लागेपर्यंत खाऊ नये. सध्या वजन कमी करण्यासाठी किंवा जिममध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये प्रोटीन पावडर घेण्याची क्रेज आली आहे. प्रोटीन पावडर ही कॉन्स्टिपेशन करणारी असल्यामुळे ह्याच्यामुळेही बऱ्याच जणांना मूळव्याधाचा त्रास होतो, त्यामुळे शक्यतो प्रोटीन पावडर टाळावी. आता आपण काय करू नये हे बघणार आहोत. ह्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे वेग धारण टाळावे. वेग म्हणजे मल मूत्र ह्यांचे जे वेग असतात ते अडवून ठेवण्याची बऱ्याच जणांची प्रवृत्ती असते, ही शक्यतो टाळावी. ह्यामुळे मूळव्याध वाढतो. सततचा प्रवास टाळावा. सतत बसून राहिल्यामुळे आणि प्रवास केल्यामुळे गुदद्वाराच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या ह्या फुगतात किंवा त्यांना सूज येते आणि त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होतो. अतिरिक्त प्रकारचा व्यायाम की ज्यामुळे गुदद्वारावर ताण येईल, जसं की जोर, बैठका ह्या मारणं टाळाव्यात. रात्रीचे जागरण टाळावे. रात्रीच्या जागरणामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि पित्त वाढते, त्यामुळे मूळव्याधाचा त्रास वाढतो. आता आपण मूळव्याधासाठी काय उपाययोजना करायला हवी ते बघणार आहोत. रक्ती मूळव्याध आणि शुष्क मूळव्याध ह्या दोघींची चिकित्सा वेगवेगळी आहे, परंतु त्याच्यामध्ये कॉमन ज्या उपाययोजना आहेत त्या आज आपण बघणार आहोत. रात्री झोपताना 20 ते 25 काळ्या मनुका खळखळ पाण्यामध्ये स्वच्छ धुवाव्यात आणि त्या प्यायच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ब्रश झाल्यानंतर उपाशी पोटी ह्या काळ्या मनुका चावून खाव्यात आणि त्यासोबतच त्याचे पाणीही प्यावे. शक्यतो ज्या वेळेला मूळव्याधाचा त्रास होत असेल त्यावेळेला फक्त ताक आणि ज्वारीची भाकरी हाच आहार ठेवावा. ज्या ज्या वेळेला भूक लागेल त्यावेळेला पातळसर ताक आणि ज्वारीची भाकरी खाल्ल्यास विशेष फायदा होतो. रात्रीचे जेवण हे 8च्या आधी करावे. जेवणामध्ये शक्यतो दूध भात, दूध पोळी, दूध भाकरी असे खावे. ह्यामध्ये भात, पोळी किंवा भाकरी करताना मीठ घालू नये, कारण दूध आणि मीठ हे विरुद्धन्न आहे. ताक. ताक हे मूळव्याधासाठीचे महाऔषध आहे. ताक वापरताना हे ताक ताजे असावे. हे ताक पातळ निवळीसारखे असावे. पातळ ताकाचा भरपूर वापर हे मूळव्याधीसाठी खूप फायदेशीर ठरते. रात्री झोपताना 1 कप कोमट दुधामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यावे. ज्यांना दूध आवडत नसेल त्यांनी 1 कप कोमट पाण्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यावे. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते आणि मूळव्याधीचा त्रास कमी होतो. मूळव्याधासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा भाज्या आता आपण बघणार आहोत. ह्या भाज्यांमध्ये कोबी, भेंडी, दुधी भोपळा, दोडका, घोसाळे, पडवळ, तोंडली ह्या भाज्या मूळव्याधासाठी अतिशय उपयुक्त आहेत. ह्यासोबतच सुरण ही भाजी खास मूळव्याधासाठीचे औषध आहे. मूळव्याधासाठीचे औषध म्हणून सुरणाचा वापर होऊ शकतो. मूळव्याधाचा त्रास होत असताना कोणती फळे फायदेशीर ठरतात ते आता आपण बघूया. ह्यामध्ये केळी, ह्याच्यामध्ये वेलची केळी किंवा साधी केळी दोन्ही केळी उपयुक्त आहेत. डाळिंब आहे, अंजीर आहे, पेरू आहे, ही फळे मूळव्याधासाठी अतिशय उपयुक्त आहेत. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्या फळांचा वापर करावा. मूळव्याधाचा त्रास होत असल्यास मुगाचे साधे वरण, पातळ ताक, ज्वारीची भाकरी, वर सांगितलेल्या वाफवलेल्या फळभाज्या किंवा पालेभाज्या ह्यांचा वापर करावा. ह्यामुळे मूळव्याधाचा त्रास लवकर बरा होतो. तसेच तुपाचे मूळव्याधामध्ये विशेष महत्त्व आहे. तूप हे पोट साफ करायला आणि भूक चांगली करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे आहारामध्ये गाईचे तूप आणि लोणी ह्यांचा वापर भरपूर ठेवावा. सर्वप्रथम म्हणजे पाणी. जेवताना थोडेसे पाणी प्यावे. जेवल्यानंतर एकदम खूप पाणी पिऊ नये. मूळव्याधाचा त्रास होत असल्यास सीड्स वॉटर बाथ म्हणजेच आयुर्वेदामध्ये ह्याला अवगाह स्वेद असे म्हणतात, हे करावे. ह्यामध्ये सोसवेल इतके गरम पाणी, ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर सैंधव आणि थोडीशी तुरटी फिरवावी आणि ह्या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट बसावे. ह्यामुळे शेक बसतो आणि ह्यामुळेच गुदद्वाराच्या ठिकाणची आग
आणि वेदना कमी व्हायला मदत होते. मुख्य म्हणजे मूळव्याधामध्ये पोट साफ होत आहे की नाही ह्याकडे विशेष लक्ष द्यावे. आत्तापर्यंत आपण मूळव्याधाची मूलभूत माहिती, मूळव्याधाची लक्षणे, मूळव्याध का होतो, मूळव्याध झाल्यावर काय टाळावे किंवा कोणती उपाययोजना करावी हे बघितले. परंतु आपल्याला मूळव्याधाचा त्रास होत असल्यास आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जावे आणि मूळव्याधाची चिकित्सा करून घ्यावी. धन्यवाद.